नमस्ते, मी गणेश दिवेकर. सत्यवेद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी आहे आत्ता पुण्यामध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान झालं आणि आज ही पालखी पुणे या ठिकाणी मुक्कामी आहे. आज या पालखीचं आपण थेट प्रक्षेपण आपल्या प्रेक्षकांसाठी करत आहोत. आपण पाठीमागे पाहू शकता दिंड्या ज्या प्रमाणामध्ये दिंड्या येत आहेत. दिंड्यांची लाईन खूप मोठी लागलेली आहे. थोड्याच वेळामध्ये पालखी या ठिकाणी संगम ब्रिज या ठिकाणी येणार आहे. आपण आपल्या प्रेक्षकांसाठी या पालखीचं लाईव्ह दर्शन या ठिकाणावरून आपल्या सर्व प्रेक्षकांना देणार आहोत. असंख्य असा लाखोचा हा मॉब आपण या ठिकाणी पाहत आहोत. मोठ्या प्रमाणावरती वारकरी आज आपल्याला श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीबरोबर दिसून येत आहेत. थोड्याच वेळेमध्ये संगम ब्रिज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन होणार आहे. त्याचबरोबर सकाळपासून जे वरुण राजाचं आगमन, वरुण राजाची जी 2 दिवस धुवाधार बॅटिंग पुण्यामध्ये चालू होती, परंतु श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वरुण राजा हा थोडासा विसावला होता. आत्ता पुण्यामध्ये जसं संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालंय, तसं वरुण राजाची ही कृपा या सर्वांवरती दिसून येते. थोड्या प्रमाणामध्ये वरुण राजाचं हे आगमन आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत लाखोच्या संख्येने या ठिकाणी वारकरी भाविक आपल्याला या पालखी सोहळ्यामध्ये दिसून येत आहेत. तसेच स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. पुणेकर या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि आपण आता पाहू शकतो की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संगम ब्रिज या ठिकाणी आगमन होतंय. प्रचंड अशा गर्दीमधून हळूहळू रस्ता काढत पालखी पुढे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. प्रचंड भक्तिमय अशा वातावरणामध्ये, जल्लोषामध्ये आणि अति आनंदामध्ये पालखी या ठिकाणाहून पुणे मुक्कामी जाताना आपल्याला दिसून येते.
हे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन हे आपल्या सर्व नागरिकांसाठी तसेच आपल्या प्रेक्षकांसाठी लाईव्ह दृश्य संगम ब्रिज त्याचबरोबर आपल्या पोलीस प्रशासनाचीही हायटेक अशा प्रकारची सुरक्षा प्रणाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपले पोलीस बांधव ड्रोनच्या साह्याने सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत, परिस्थितीचं निगराणी या ठिकाणाहून करत आहेत। आपण पाहू शकतो कशा प्रकारे पोलीस प्रशासन हायटेक झालेलं आपल्याला दिसून येतंय। पोलीस प्रशासन खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे। बोर्ड आणि पालखी आली पाहिजे। आपण पाहू शकतो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुढे शिवाजीनगरकडे मार्गक्रमण करताना मधी पालखी थोडीशी थांबलेली आहे। या ठिकाणी पुणेकर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहेत। हा लाखोचा जनसमुदाय आपण पाहत आहात सत्यवेद न्यूज पुणे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सत्यवेद न्यूज, आवाज आपल्या हक्काचा, जो घेतो सत्याचा वेध। सत्यवेद न्यूजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।